भगवान की जय. हरी ज्ञानेश्वर महाराज की जय. नवा श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सर्यास महामोह ज्ञानप्रासैक कर्मणे पुंडरीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतांना सांग किती श्लोक झालते. एकच आहे ना. एक का दोन. एक झाला. दोन झालते. जन्म मरण संसार आहे त्याच्यात उद्विग्न झालेला जो साधक आहे त्याला नित्य पुरुषार्थ विधेयमुक्ती जरी मिळाले तरी झालं. नित्य पुरुषार्थ रूप विदेह मुक्ती. नित्य पुरुषार्थ रूप विदेह मुक्ती म्हणजे मुक्तीचे दोन प्रकार जे आलते जीवनमुक्ती आणि देहपातानंतर नित्यमुक्ती. देहपातानंतर नित्यमुक्ती. नित्य हा शब्द आला ना. देहपातानंतर असा शब्द आला ना. नित्य पुरुषार्थ प्राप्ती आणि ती केव्हा आहे देहपातानंतर म्हणून तिथं नित्य असा शब्द टाकलाय त्यांनी. आणि जीवनमुक्ती बी तशी मुक्तीच आहे पण देह आहे तोपर्यंत थोड्या बऱ्या काही बंधनं त्याच्यामध्ये राहतात म्हणून काही बंधनं सांगायची तिथं. जीवनमुक्ती आणि नित्यमुक्ती. विदेहमुक्तीला नित्यमुक्ती म्हणतात. जेव्हा नित्य पुरुषार्थ प्राप्त झाला त्याच्यात शरीर जिवंत असेपर्यंत टिकणारी ही जीवनमुक्ती. घेऊन काय करायचे आहे अशी शंका घेऊन उत्तर देणार आहे. म्हणजे विदेहमुक्ती मिळाली म्हणजे बाद झालं. जीवनमुक्तीचं काय करायचं आहे. जीवनमुक्त असेल तर त्याला गरज नाही. हा मुक्त झाला ना आता काय अडचण आहे. आता त्यांनी कसंही वागलं तरी चालेल असं म्हणायचं. म्हणजे जीवन नित्यमुक्ती मिळाली ना. नित्यमुक्ती म्हणजे विदेहमुक्ती ती मिळाली ना मग जीवनमुक्तीचं काय देणं घेणं आहे. आता कशाला आणखी तर शास्त्र तसं बंधन करत नाही पण शिष्टाचार जो थोर व्यक्तींचे त्याविषयीची स्थिती ज्याचा विचार केलेला केला तर असं लक्षात येतं की ज्या महान महान जीवनमुक्त तत्वव्यक्त्या पुरुष व्यक्ती होऊन गेल्या तर त्यांनी त्यांचे जीवनमुक्तीमध्ये काय केलं आणि तुम्ही काय करता. तत्वज्ञान झाल्यानंतर पुन्हा तो जन्ममृत्यूच्या चक्रात भोवऱ्यात येणार नाही. म्हणजे विदेहमुक्तीनंतर नित्यमुक्तीला नित्य पुरुषार्थाची प्राप्ती करून घेईल. पण जीवनमुक्तीला घेऊन काय करायचं आहे म्हटलं तर मग जीवनमुक्ती तर महत्त्वाची काय मरेपर्यंतची जी मुक्ती आहे त्याच्यामध्ये जर दुःखच भोगत राहिला तर उपयोग काय. म्हणजे तत्वज्ञान झाल्यावरही दुःखच भोगतो तर मग उपयोग काय असा भाग आहे. तर जीवनमुक्ती घेऊन काय करायचे आहे अशी शंका केलेली आहे. त्याचं उत्तर आणि प्रश्न दोन्ही या श्लोकात मग पुढच्या येणार आहे. सांग. जीवनमुक्ती जन्म भावे अथवा अंकृती तर्हि जन्म तेस्तेव स्वर्गमात्रात कृती भवान. म्हणजे ही जीवनमुक्ती मला नका का मिळेल ना असं मी तर पुन्हा जन्माला आल्यालाच कृतकृत्य होईल. पुन्हा जन्माला काय येणार नाही तर तत्वज्ञान झालं. मग तत्वज्ञान झाल्या पुन्हा जन्म घेणार नाही. हा ठीक आहे. आणि मग जीवनमुक्तीचं काय करायचं तेव्हा तुम्ही जीवनमुक्तीचं सांगता तर अशा प्रकारची शंका आहे. उत्तर सांगतील पुढे. मग तुला जन्म सुद्धा असे ना का तर हे ते जन्म अपि असतो एव इथून उत्तर सुरू झालं. तर मग तुला जन्म सुद्धा असे ना का तुझं तर काय बिघडणार आहे. कारण तू कोण आहेस मुक्त. परमतत्वच आहेस. मग तुला जन्म बी राहते ना काय अडचण.
जीवनमुक्ती मी नको आहे ना आता मग पुढे जन्म तरी कशासाठी पाहिजे? जन्म राहिले तर काय बिघडणार आहे तू? मुक्तच आहे. त्याला भोगच भोगायचे असतात ना, त्याच्यामुळे तो अशी जे म्हणतो की तर त्याच्या आतमध्ये विषय वासना कुठेतरी काम करते हे लक्षात येत आहे. पण ते नाही समजा विषय जर भोगले मग तो जीवनमुक्त तरी ते विधेयमुक्त तरी कसं होणार आहे? भोगले तसं नाही ते वास्तविक पाहता कामना शेष असेल त्याचं काय म्हटलेलं होतं पाठीमाग विषय येऊन गेला हा. सूक्ष्म वासना ज्या वेळेला काम हा दाबला जातो त्यावेळेला जर तत्वज्ञान झालं तर तत्वज्ञान होऊ शकतं. ज्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे विवेक वैराग्याने समाधी षटकादी साधनांचा वापर केला आणि तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं, पण त्यांची निवृत्ती होत नाही हे तर शास्त्र म्हणतं ते बरोबरच आहे. म्हणून मग नंतर पुन्हा त्यांचा उद्रेक झाला. कशाचा? कामाधिकांचा त्याच्या चित्तात उद्रेक झाला. म्हणून असं म्हटलेलं होतं साधू अंतकाळापर्यंत साधू आहे का नाही ते सांगता येत नाही असं आहे. मग त्या अंतकाळापर्यंत त्याचे ते स्थिती टिकून राहणे साधुत्वाची स्थिती वेगळी. आपण साधू साधू ज्यांना म्हणतो संत ती वेगळे आहेत आणि तत्वज्ञान यांच्यात थोडासा भेद केलेला आहे. तत्वज्ञानी हा संत असेल असं सांगता येत नाही, पण संत तत्वज्ञानी असतात. म्हणून साधुत्वाची ती वृत्ती सुद्धा म्हणून विशेष करून ज्यांना भक्तिशास्त्राचे संस्कार झालेले असतात, भक्तीमधून पुढे गेलेले असतात, तर त्या व्यक्तींच्या स्थिती अटळ राहतात आणि त्यांना ज्या गोष्टीमध्ये नाहीतरी प्रारब्धजन्य स्थितीमध्ये ज्या माणसाला जे आवडतं तो मनुष्य ते करत राहतो, तो त्याचा सहज स्वभाव असतो. मुक्तही झाला कारण बद्ध आणि मुक्त यांच्यामध्ये तसा भेद काय नाही. एकाची आंतरिक स्थिती बदललेली. आंतरिक स्थिती म्हणजे एकात ज्ञान झालेलं आहे आणि एकात अज्ञान काम करते आणि वरून दिसायला दोघं सारखे दोन्ही दिसते सारखे. हा याच्या राहणीमानात आणि त्याच्यात राहणीमानात तसा काही फरक नाही. आता साधकाचं राहणीमान वेगळं असतं. साधकाचं राहणीमान म्हणजे ते आयती कपडे बिपडे सगळं हे लावा जमा मुद्रा माळा या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ते लोकांना तिथं साधुत्वाची भावना होती. म्हणजे आणि चांगली गोष्ट आहे समजा त्याच्या ठिकाणी तो भाग असतो, पण म्हणून तो साधू आहे असं नाही, म्हणजे म्हणून तो मुक्त झालेला आहे असं नाही. आणि मुक्त त्याच्यावरती असा कुठलाच भाग दिसत नाही, पण आंतरिक ज्ञान झालेलं असेल तर असा. तर ज्याने पूर्व भक्तिशास्त्रातून पुढे आलेला आहे तर त्याचं ते भक्तिशास्त्राचे संस्कार असल्या कारणाने तत्वज्ञानाच्या पश्चात सुद्धा त्याच्याकडून भक्ती आदी साधनांचा वापर आणि चांगलं आहे ना. त्याच्यात सात्विक साधन आहेत नाही. जसा काकडा भजन केलं, आमच्या अण्णा कायम काकड्यामध्ये राहायचे. काकड्यामध्ये म्हणजे त्यांना ते काकडा जास्त आवडायचा. आता मुक्त झाले आता कशाला काकडा करायचा असं कोणी म्हणेल तर ते पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा तुका बराय म्हणतात तसा. तर त्याच्यामध्ये ते सहज अवस्था आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. किंवा बाबांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. पंढरीची दिंडी महिनाभर चालायची. आता अंतर किती काही कमी अंतर, पण जा पुढं नियम आला. जा पुढं म्हणजे 3 दिवस तर तिथंच फिरायचं एका जागेवर आम्ही. बाकी सामान्य लोकांना वाटेल काय दिवस काढण्यासाठी काय दिवस काढायचेच नाही. तर तसं नसून मग भौतिक इकडच्या तरी प्रपंचात राहण्यामध्ये काय स्वारस्य आहे तेव्हा. म्हणून मग ते पुढे कुळेवस्तीवरून शिवरा निरानरसिंगपूरवरून परत माघारी त्याच रस्त्याने, म्हणजे आपली दिंडी परत माघारी तसंच रस्ता. तर त्यांनी ते अशा तिथीवरती मुक्काम केलेले होते असे. आणि मग तिथलं तेवढ्यापर्यंत 3 दिवस तिथे गेले तर
तेवढंच भगवत भक्तीमध्ये आणि जीवनमुक्तीचाच आनंद आहे ना तो. म्हणजे जीवनमुक्तीचा असा आनंद आहे की तिथं भगवत भक्ती करता येते. सांसारिक रजोगुणी तमोगुणी आनंदापेक्षा सत्वगुणातला आनंद अधिक चांगला आहे. तर असा भाग आहे. आपला जो विषय चाललेला आहे तो असा चाललाय. काय म्हटले तुम्ही? तुमच्या काही शंका होती? म्हणजे त्याने जर जीवनमुक्ती घेऊन काय आर्थिक ज्ञान प्राप्तच नाही केलं तर जीवन विधेमुक्त तर कसं होणार? होणार कसा? तर तो होऊ शकतो असं आलेलं होतं आधी. तत्वज्ञान मागं येऊन गेले का नाही की कारण त्यांनी काय केलेलं होतं? तत्वज्ञान कामाधिकांना दाबल्यामुळे तो एक साधनेचा जो कालावधी असतो त्याच्यात साधनाच केली जाते कट्टरतेने. त्यावेळेला तत्वज्ञान उदय होऊ शकतो. म्हणजे नंतर पुन्हा कामाधिकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं शास्त्र म्हणतं. म्हणूनच दुर्वास मुनींसारखे मुक्त पुरुष सुद्धा दुर्वास मुनी मुक्त क्रोधी अशी का बांधतात? नंतर त्यांना ते म्हणजे आता काय कामाधिकांना दाबण्याचे कारण, पण मग त्याचं दुःख भोगावं लागतं बरं. आणि त्यांना भोगावं लागलेल्याची उदाहरणं आहेत सुद्धा. पण मग ते सिद्धी कुठं वाटतं? हां हां. आणि मग सामान्य माणसाला ते काय असेल त्याच्यात साधुत्व दिसत बी नाही. लोक म्हणतात नाही हो त्यांच्या नको नादाला लागाय. लांब राहिलेलं बरं. लांब राहिलेल बरं का नाही. ज्यांच्यापासून आपल्याला त्रास होईल तर त्यांच्याबरोबर काय ते म्हटले मुक्त पुरुष आहे मग असा नका पण आम्हाला नको. तोच विषय येणार आहे आता पुढे जाऊन. म्हणून का तत्वज्ञान हे पूर्वी कामाधिकांची आत्यंतिक निवृत्ती ही होत नाही. त्याचं कारण आहे ते त्याच्या पिंडाबरोबर आलेले अंतःकरणातले ते घटक आहेत ना ते कामादी विकार 100% जात नाही तर ते राहतात. अगदी फार साधना करणाऱ्या माणसांच्यात सुद्धा राहतात. त्याचं कारण आहे ते गुणांनी युक्त आहेत ना. अंतःकरण हे गुणवान आहेच आणि गुणांचा आत्यंतिक नाश होत नाही. मग गुणा म्हणजे अविद्या कार्य असणारं अंतःकरण हे बाधित होतं, आत्यंतिक नाश नाही झाला. आणि ज्या वेळेला कधी देहपात होईल मग तिथून पुढे मग काही अडचण नाही. देहपातानंतर नित्यमुक्तीचा चला. पण तोपर्यंत सुद्धा जीवनमुक्तीचा आनंद घ्यावा का नाही ते घ्यायला पाहिजे. अशी एक म्हणजे ग्रंथकारांनी हा विषय असा मांडलाय की जीवनमुक्तीचा आनंद त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याने कामाधिकांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये असा विषय येऊ राहिला. चला. मग तुला जन्म मरण सुद्धा असे ना का त्याच्यात तुझं काय बिघडलं? हा, मग कारण स्वर्ग प्राप्तीनेच तू कृत प्रतिप्रश्न केला त्याला. मग तुला जर हे विकार आवडतात तर मग जन्म मरण बी राहू दे, काय अडचण आहे. त्याने तरी कुठे बिघडणार आहे तुझं? म्हणजे श्लोकात कारण केवळ स्वर्ग प्राप्तीनेही तू कृतकृत्य होशील. भोगामधला सगळ्यात श्रेष्ठता कोणती आहे? स्वर्गाची. स्वर्गाची. मग तू यहलोकीच्या भोगाने जर कृतार्थता मानत असशील, कधी तत्वज्ञानाच्या पश्चात यहलोकाच्या भोगाने कृतार्थता मानत असशील तर तू त्याच्यानंतर स्वर्गातले भोग सुद्धा कृतार्थताच मानशील, कारण ते तर मोठे आहेत ना. चल. श्लोकात पूर्वार्धात प्रश्न रूप असून उत्तरार्धात प्रतिवचन रूप जरी असला तरी प्रश्नोत्तर सरळ नसून जशाच तशी सरळ नाही. तर जशाच तशी उत्तरं दिलेली त्याला. म्हणजे राहू दे मग स्वर्गाचं सुख सुद्धा राहू दे तुझ्याजवळ असं बोलणं म्हणजे उपरोधिक आहे. हे उपरोधिक बोलणे आहेत. मग आई भोगाचं जर कंटाळा म्हणजे न आला नाही त्याला, आई भोगा जर कंटाळा नाही आला, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. म्हणजे ऐहिक भोगाचा जो कंटाळा आहे ना तो तत्वज्ञानाची जशी जशी पक्वता येते तसं त्याचं मन त्याच्यातून बाहेरच पडतं. बरं इथं म्हणजे तत्वज्ञानाचा विषय चाललाय का साधकाचा विषय आहे? म्हणजे साधक आणि तत्वज्ञानी एकच आहे. एकच आहे का? मग तो साधकच तू पुढे तत्वज्ञानी होणार आहे. आपण झालेला नाही ना अजून. नाही नाही नाही, असं आहे का? तत्ववेत्याचाच विषय आहे. तत्ववेत्या पुरुषाचाच विषय आहे, साधकाचा नाही तो. काय म्हटलं? ऐहिक भोगाचा कंटाळा न आल्यामुळे साधकाला ते सोडणं म्हणजे कठीण वाटतं. बरोबर आहे. कधी वाटतं? कंटाळा कंटाळा न आल्याने. परमार्थ करणारे माणसांच्यात हा भाग दिसतोच.
ऐहिक भोग जसेच्या तसे ठेवून मग सगळा अभ्यास करायला काय अडचण नाही. तसंच आहे आपलं. म्हणजे त्याच्यात कुठं कमी होता कामा नाही. आणि मग ते करत हे जर म्हणजे दोन्ही कामं पाहायला पाहिजे. इकडं जन्म मरण रूप संसार बी केला पाहिजे आणि ऐहिक भोग सुटले नाही पाहिजे. असे जर असतील तर तो काय अधिकारी झाला का? चला तो अधिकारी सिद्ध होत नाही. मग त्याला म्हणजे सहज त्याच्याकडून सुटत नाही. तर मग जन्म मरण रूप ध्वंस मोक्ष पाहिजे आहे तिला. पुण्यकर्म न करता त्याला फल मागणाऱ्या पाप करताच म्हणजे सतत त्याला फलाचा कंटाळा. पहा, साधकाला त्यांना सोडण्याचे ऐहिक भोगाचा कंटाळा न आल्यामुळे साधकाला त्यांना म्हणजे ऐहिक भोगांना सोडण्याचे मोठे कठीण वाटत असून मोठे कठीण का वाटतं? कंटाळा न आल्यामुळे भोगांचा, म्हणजेच तो भोगामध्ये आसक्त आहे. त्यांना न सोडता सहज मिळत असला तर जन्ममरण ध्वंसरूप मोक्ष पाहिजे आहे. म्हणजे त्याला इकडून मोक्ष बी पाहिजे आणि भोग बी पाहिजे. म्हणजे पुण्यकर्म न करता त्याचे बंद करा ना ते. म्हणजे पुण्यकर्म न करता त्याचं फल मागणाऱ्या म्हणजे पापकर्म सतत करीत असून सुद्धा त्याला फलाला कंटाळणाऱ्या लोकांच्या वर्गातील हा प्रश्न विचारणारा आहे. म्हणजे पुण्यकर्म न करता त्यांचे फल मागणाऱ्या किंवा पापकर्म सतत करीत असूनही त्यांच्या फलाला कंटाळणाऱ्या, म्हणजे पापकर्म करतोय तो सतत करतो आणि त्याच्या फलाला मात्र कंटाळतो, हा प्रश्न विचारणारा आहे. हा प्रश्न विचारणारा कोण आहे अशा प्रकारचा? तर तो पुरुष आहे. हा काही मुक्त पुरुष दिसत नाही असे म्हणण्यास काही हरकत नाही. हा सर्व मूर्खाला स्वामी सांगतात का? म्हणतात म्हणजे तू आई भोगा करता जीवनमुक्तीला कंटाळा, तर स्वर्गातील भोगाच्या लालसेने दिव्य मुक्तीला कंटाळणारच नाही. हे कशावरून? दोन मुक्ती आहेत, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. जीवनमुक्तीमध्ये ऐहिक भोगाचा कंटाळा यावा म्हणजे जीवनमुक्ती सिद्ध होईल. जर या ऐहिक भोगाचा कंटाळा नाही आला आणि तू जीवनमुक्तीचा विचार सोडून दिला आणि केवळ विदेहमुक्तीमध्ये म्हटलं तर विदेहमुक्तीचा तुला कंटाळा यायला काय अडचण आहे का? विदेहमुक्ती म्हणजे मेल्यानंतर दोन गोष्टी आणखी नाही. एक विदेहमुक्ती एक आहे किंवा स्वर्ग तरी आहे. मग तू स्वर्गात जायला सुद्धा इच्छा करणारच. मृत्यूनंतरच्या दोन गोष्टी कोणत्या? तर सर्वश्रेष्ठ ऐहिक भोग म्हणजे स्वर्ग आणि देहपातानंतरची विदेहमुक्ती. मग विदेहमुक्ती तरी कशाला? मग तू स्वर्गातच जा. तुला जर जीवनमुक्तीमध्ये नको असेल आणि ऐहिक भोग पाहिजे असतील, जीवनमुक्ती म्हणजे याची तुलना कशी केली लक्षात आलं ना? जीवनमुक्ती विदेहमुक्ती, ऐहिक भोग स्वर्ग भोग. तुला जर ऐहिक भोगाला कंटाळला तर जीवनमुक्तीची इच्छा करणारा होशील, म्हणजे तू स्वर्ग भोगालाही कंटाळेल असं लक्षात ठेव. आपण नेहमी सांगत असतो या मृत्यू लोकातले भोग आहेत ना, तर त्या मृत्यू लोकातले भोग च्या अतिशय दोषांनी युक्त तर आहेतच, नश्वर बी आहेत आणि पूर्णतः दुःख मिश्रित आहे. ऐहिक भोग जे आहेत ते इतके दुःखमय आहेत. आता इथले भोग दुःखमय आहेत हे जर नाही कळालं तर स्वर्गातले सुखमय भोग त्याला दुःखमय आहेत असं कसं काय कळेल? म्हणून इथे असणार आहे. म्हणून अण्णा जसे म्हणायचे की इथले नासके तुसके शेंबड्या रेमड्या भोगामध्ये जर तू कंटाळत नाही तर स्वर्गात कसं काय कंटाळते? इथे कसं काय? इथे कळायला पाहिजे त्याला की अरे असे भोग आहेत. मुळात भोगामध्ये द्वैत आहे आणि द्वैतात दुःख आहे. द्वितीया द्वयम भयम भवती हे कळायला पाहिजे. म्हणून एक परमतत्वावरून वेगळा होऊन भोग भोगणारा हा नित्य दुःखी राहील. म्हणून मोक्ष तर तसा नाही. मोक्ष तर अद्वैत स्वरूप आहे. तिथे तर भोगाचा अत्यंत अभाव आहे. भोगाचा अत्यंत अभाव. भोगाचा अत्यंत अभाव हेच सुखाला कारण झालं आणि भोगामध्ये राहणं हेच दुःखाला कारण झालं. म्हणून सध्या आपली असणारी जीवदशा ही द्वैतामध्ये आहेच.
आणि इथे जर भोगाचा विषय घेऊन बसला तर मग तुला अद्वैतात जायचंच नाही असं सिद्ध होईल पहिली गोष्ट. म्हणजे तुला मोक्षात जायचं नाही हे सिद्ध झालं. जो जो भेदामध्ये राहण्याची इच्छा करतो म्हणजेच भोगात राहण्याची इच्छा करतो. भोगामध्ये भोगता, भोग्य आणि भोग हे काय त्रिपुटी हे भेद आहे, भेद. आणि या भेदामध्ये दुःख आहेच. मग ते स्वर्गातले असो, इंद्रपद असो, ब्रह्मपद असो, किंवा पंतप्रधान पद असो, किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पद असो, काय काय ते काय दुःखच आहे, दुःखच आहे. म्हणजे भेदामध्ये दुःखच आहे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुश्चित धनी जळो देसी. म्हणजे माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नको, तुकोबराय म्हणतात तसं. आणि ते खरं आहे. म्हणून ज्याला हे कळालेलं आहे तो भोगाची इच्छा कसा करेल हा एक प्रश्नच आहे बरं. आणि त्याने हे पूर्व चिंतन करून ठेवलेलं आहे. त्याला जर मोठे भोग जरी दिले तरी त्याला माहिती हे भेद आहे आणि भेदामध्ये मला पुन्हा आणखीन दुःखच प्राप्त होईल. म्हणून त्याला तो म्हणून इथे दिलेलं बरोबर आहे की जो ऐहिक भोगाला कंटाळला नाही म्हणून जीवनमुक्तीला बाजूला सारतो, तर स्वर्ग भोगाला तरी कसा कंटाळा येईल त्याला म्हणतो विदेमुक्तीला सुद्धा सांगा पुढे. अशा नर पुरुषाला जन्ममरण रूप परंपरेतून सुटण्याची म्हणजे त्याला फारशी गरजच वाटत नाही. म्हणजे फारशी गरज वाटत नाही. तर हा प्रतिप्रश्न करून असा एक विषय आणलेला आहे समोर. हा काय मुक्त पुरुषांसाठीचा विषय नाही. तर हा एखाद्या साधकाला अशी जर शंका आली तार्किकतेने किंवा मग एकदा तत्वज्ञान झाल्यानंतर मग काय अडचण आहे तेव्हा कशाची, भोगामध्ये राहिलं म्हणून कुठं बिघडलं असं कोणी जर करत असेल आणि जीवनमुक्तीला धिक्कारत असेल तर त्याला म्हणजे त्याच्या ठिकाणी कामाधिक विकार प्रबळ असल्या कारणाने तो कधीच मुक्त होणार नाही आणि त्याला तत्वज्ञानही होणार नाही असं दिसतंय. कारण पूर्णतः कामादी विकारांचा नाश झाल्याशिवाय तत्वज्ञानाचा उदय होत नाही. तर त्याच्या चित्त आणि जे सहसा ते हे तत्वज्ञानच आहे. कोणतं तत्वज्ञान आहे? भेदामध्ये दुःख आहे. द्वितीयात वयम भयम भवत आणि ते बटन चार्जिंगचं बटन असेल बाणा पटकन पाहायचं बाळ उठायचं. ते चालू म्हणले परत म्हणा. नाही चालू आहे ना पण हे चालू आहे इकडचं त्याचे आकडे. त्याचे कोर्स करणारेच कोण तेव्हा चला सांगा. तो जर विषय सतत भोगत असला तर त्याची उत्कट इच्छा म्हणजे विषय भोगण्याचीच असते. मग त्याला सांगितलं का तू स्वर्गाचीच इच्छा कर. या विधेयमुक्तीच्या कठीण मार्गात तरी कशाला पडेल? विधेयमुक्तीच्या कठीण मार्गात तरी कशाला पडायचं आहे? तर अंतरीचे दावे स्वभावे बाहेर तशी अवस्था आहे ज्याची निर्विषय मन झालेलं नाही. तुकोबराय काय म्हटले बा? काय म्हटले? न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभव वाचून फार सुंदर वाक्य. न करी रे संग या विषयांचा संग करू नको. न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि मग खोटं ब्रह्मज्ञान बी झालं कोणतं? तर ज्याला कामादी विकार ज्यांनी दाबलेले असतील तर त्याला काही वेळेला अशा प्रकारचे ब्रह्मज्ञान झालेल्याची भ्रांती बी असू शकेल. तर तसं नाही. अजून एक आहे तत्वज्ञानामध्ये असं आहे कोमल तत्वज्ञान, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाच्या मध्यभागात तत्वज्ञानाचा उदय जो होतो तो अज्ञानरूपी बीज अंकुर हा जर नाश नाही पावला तर तो कोमेजलेल्या अवस्थेमध्ये राहतो असा तत्वज्ञान होतं. पण तो पूर्णतः तत्वज्ञान तयार होत नाही त्याच्यात. तर पुन्हा ते अज्ञानात तो आवृत्त होऊन जातो.
कारण त्याचा अज्ञान बीज हे असं म्हणतात ना, भाजलं जात नाही जोपर्यंत, तोपर्यंत त्याच्यात अंकुरित होण्याची क्षमता असते. आणि मग ते भाजण्याची, मग जो कोणी असा झालेला आहे तत्वज्ञानात परिपूर्ण झाला, तर मग त्याच्यात कामादी विकारांचा प्रादुर्भाव 99% होणार नाही. 99% नाही होणार. त्याचं कारण काय आलं, त्याला ते तत्वज्ञान तेच काम करतंय ना, कोणतं नाश करण्यात. त्याला ते कळतंय. ते वासनांना ठेवायचं कशासाठी? तत्वज्ञानाच्या पश्चात ज्याच्यासाठी तो जन्ममरण रूप संस्कार, जन्ममरण रूप अनर्थ आम्हाला का प्राप्त झाला? वासनेमुळेच झाला. आणि मग वासना ठेवायच्या कशाला? मग वासना ठेवायच्या आणि तत्वज्ञान बी प्राप्त पाहिजे, अशा दोन दोन भूमिका एकत्र नाही करता येत. म्हणून तत्वज्ञानाच्या नंतर याचा प्रादुर्भाव होत नाही कामादिकांचा. आणि जर होत असेल तर मग त्याच्यात कुठेतरी परोक्ष ज्ञान असू शकेल, अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोचलेला नसला पाहिजे. काय म्हणतात यावर? तू कदाचित असे म्हणशील की, काय म्हणशील की स्वर्गातले भोग आहेत महाराज, ते आम्हाला कळालेले आहेत, ते क्षय अतिशय दोषांनी युक्त आहेत. आणि विदेह मुक्ती कशी आहे? नित्य. नित्य आहे. असं आहे, असं मला कळालेलं आहे, असं तू म्हणशील. तर त्याच्यावर उत्तर येते आता. म्हणजे त्याच्यात प्रश्न आणि उत्तर तो निभिल आणखी. हरी क्षयातिक्षय दोषेन हरी स्वर्गो हेयो यदा तदा क्षयातिशय दोषेन स्वर्गो हेयो यदा तदा स्वयं दोषतमात्मायं कामादिक किं न हीयते स्वयं दोषतमात्मायं कामादिक किं न हीयते स्वयं दोषतमात्मायं कामादिक किं न हीयते क्षयातिक्षय दोषेन स्वर्गो हेयो यदा तदा स्वयं दोषतमात्मायं कामादिक किं न हीयते क्षयातिशय दोषेन स्वर्गः हेयः यदा तदा स्वयं दोषतम आत्मा अयम कामादिः किं न हीयते. सांग कोण सांगते? मस्त आहे. क्षयातिशय दोषेन स्वर्गः हेयः यदा तदा स्वयं दोषतम आत्मा अयं कामादिः किं न हीयते. क्षयातिक्षय म्हणजे क्षय आणि अतिशय म्हणजे पुष्कळ असणं. जसा क्षयातिशय म्हणजे भरलेला, पूर्णतः भरून, भोग पूर्ण भरलेला आणि नंतर पुन्हा रिता झालेला. तशा पाण्याच्या टाक्या भरतात तर मोकळी नाही, मोकळी ती पुन्हा भरली, अतिशय झालं, पुष्कळ झालं. आणि नंतर पार नाश होऊन गेला.
याला क्षयातिशय दोष म्हणजे म्हणतात. क्षय म्हणजे नाश आणि नाश. अतिशय म्हणजे काय? पुष्कळ. पुष्कळ. हा, पुष्कळ होणं का काही माणसांचे भोग सरतच नाही, मग त्याच्यात भोगावर भोग भोगावर भोग भोगावर भोग असे वाढतात. म्हणजे पुष्कळ भोगाला प्राप्त होऊन जाणं आणि नंतर तो भोग आहे ते क्षय होत जाणं, हळूहळू हळूहळू नष्ट होत जाणं. काही लोक पूर्वी श्रीमंत होते आणि आता त्याच्या हजारो पटीने श्रीमंती वाढली, याला म्हणतात अतिशय झाली. म्हणजे श्रीमंती कमी नाहीच झाली, त्यांची वाढतच गेली. आणि काहींचे पुष्कळ श्रीमंती होती, आता क्षय होत ते म्हटले आमच्याकडे पहिले 1000 एकर जमीन होती, म्हणजे आता किती आहे, म्हणजे आता आम्हाला घर बांधायला गुंठाभर, म्हणजे ती काय झाली, क्षय झाला त्याचा. प्रारब्धात ह्या या गोष्टी आहेतच आणि त्या प्रारब्धजन्य स्थितीत क्षय आणि अतिशय या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. स्वर्ग हा क्षय आणि अतिशय दोषांनी युक्त आहे. भोग सगळेच तसे आहेत, इहलोकीचे आहेत तर स्वर्गाचे का नको. म्हणून अतिशय पुण्य करून इंद्रपदावर बसलेला त्याची हकालपट्टी होते. कोणाचे? इंद्राचे. ते म्हटले चला खाली करा, पद खाली करा. काय म्हटले? पुण्याची पावती सरे पुण्याची पावती सरे इंद्रपणाची युक्ती उतरे. पुण्याची पावती म्हणजे पुण्य ज्या वेळेला क्षय संपलं म्हणजे क्षय झाला तर खाली आला. पण इंद्र का झाला? अतिशय. त्याला अतिशय म्हणा. इंद्र का झाला? अतिशय. महाराज ऐका ना, उपद्घातामध्ये काय दिले त्यांनी की अहो पण स्वर्गाचा क्षय होतो व त्याहून आणखीन उत्तम लोक आहेत म्हणून स्वर्गाचा त्यांनी अतिशय असा उल्लेख केलेला आहे. आपण स्वर्गाला बी लावू शकतो आणि वरच्याला बी लावू शकतो. हा, वरचे ब्रह्म लोक आहेत. हा, लोक आहेत ते श्रेष्ठ लोक आहेत, म्हणजे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ लोक आहेत ते. पण तिथपर्यंत धरला, कुठपर्यंत आता? नाही ब्रह्मलोक. ब्रह्मलोकापर्यंत मोठा जीव मानलेला, ब्रह्मदेवाला सगळ्यात मोठा मानला. ब्रह्म भुवनान लोकान पुनरावर्तिन अर्जुन मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्म. तर आणि तिथे सुद्धा अजून दुसरा एक आहे, म्हणजे याचा अर्थ मी असा लावला, स्वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला सेवक आणि मुख्य मालक ह्या गोष्टी असतीलच. इंद्राची सेवा करायला कोणतरी पाहिजेच करतो. शिपाई राजा आहेच ना. इंद्राची सेवा करायला गेलेला हा कमी स्वर्गात पुण्य गेलेला, त्याचं पुण्य कमी आहे ना. त्याचं पुण्य कमीच आहे ना. तो गेला स्वर्गात पण सेवक झाला कोणाचा? इंद्राचा. काय उपयोग आहे? म्हणून तिथं सुद्धा त्याला तितका भोग नाही ना. कोणाला? सेवकाला भोग नाही. तसा प्रकार सगळीकडेच आहे. ब्रह्मलोकात सुद्धा ब्रह्मदेवाचं पद आलं म्हणले की त्याचे सेवक आलेच की. म्हणून क्षयातिशय दोष हे त्याच्यामध्ये आहेत. काय म्हटलं? दोषांनी युक्त असल्यामुळे त्याज्य आहे. म्हणजे हे मला कळालं असं तो म्हटला. कोणी एखादा साधक असा म्हटला की मला हे कळालं म्हणून मला स्वर्गातले दोष आहे किंवा ते क्षयातिशय दोषांनी युक्त आहे, पण मग नित्यमुक्ती ही कशी आहे? विधेयमुक्ती क्षयातिशय दोषांनी युक्त नाही, म्हणून मला ती पाहिजे आणि मी स्वर्गाची इच्छा करणार नाही. मात्र इथे जीवनमुक्तीमध्ये भोगाची इच्छा केली म्हणून कुठं बिघडलं तेव्हा, आणि जीवनमुक्ती मला नको. अशा प्रकारची त्याची ठीक आहे, म्हणजे अशी शंका केलेली आहे. चला, स्वयं दोषतात्मा कामादी न हीयते. तर मग मूर्तिमंत दोषांचा राजा असा जो कामादी अनर्थ समूह तो त्याज्य ठरत नाही का? राजा या पदाचा अर्थ आत्मा या पदाचा अर्थ राजा असा केलेला, आत्मा नाही घ्यायचा. म्हणजे मुख्य राजा म्हणजेच मुख्य असा मूर्तिमंत दोषांचा राजा म्हणजेच मुख्य असा कोण आहे? काम. तो कामादी असं केलं. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार ते सगळे आले ते. पण मुख्य धरा काम. तो अनर्थ समूह तो त्याज्य ठरत नाही का? तर मग मूर्तिमंत दोषांचा राजा आत्मा म्हणजेच मुख्य
राजा असा जो काम तो त्याज्य ठरत नाही का असं म्हणतात. हां, स्वर्ग हा क्षय व अतिशय या दोन दोषांनी युक्त असल्यामुळे त्याज्य आहे असे जर म्हणशील तर मग काम हा नाही त्याज्य ठरत का असं सरळ केलं मी आता. मग काम नाही का त्याज्य ठरत? आत्मा घेतलं ती हे होतंय पण मग आत्मा म्हणजे मुख्य. आता या पदाचा अर्थ मुख्य. मुख्य राजा. हा, आत्मा या पदाचा अर्थ मुख्य असा असं घ्यायचा. रेष आली ना म्हणजेच आत्मा राजा. नाही घ्यायचा. नाही, म्हणजेच म्हणले की हा, राजा म्हणजेच म्हणजेच राजा म्हणजेच मुख्य. म्हणजेच आत्मा असं ते शब्द. अहो हे आमचे आत्मे आहेत असं आपण बोलत नाही का? म्हणजे आमचे मुख्य आमचा आत्मा आहे. काही श्लोकांना गीतेमध्ये काही अभंगांना गाथेमध्ये आत्मा म्हणतात. आत्मा असं म्हणतो आपण. म्हणजे मुख्य 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 त्याच्यावर असा. फिरतात सगळं. आत्मा या पदाचा अर्थ आत्मा नाही घ्यायचा. मुख्य फक्त. केलाय की त्यांनी राजा त्याला राजा. हं. चला वाचा. यावर तू कदाचित म्हणशील की हम्म. श्लोक सांगितलाय हम्म. क्षयातिशय दोषेण स्वर्गो हेयो यदा तदा स्वयं दोषात मात्मायम दोषत मात्मायम. स्वयं दोषत मात्मायम कामादि किन्न हीयते. दोषतम आत्मा एव आत्मा अयम असं आहे. 3 पदच्छेद त्यांनी 2च केलेत खाली. दोषतम आत्मा कामादि. हा, काय अडचण नाही. त्याचा अर्थ आहे. अन्वयाने सांगितलाय स्वर्ग हा क्षयातिशय दोषेन हेय इति यदा स्वर्ग हा शय व अतिशय या 2 दोषांनी युक्त असल्यामुळे त्याज्य आहे असे जर म्हणशील तदा अयम स्वयं दोष मात्मा कामादिही न नियते किम तर मूर्तिमंत दोषांचा राजा मुख्य असा जो हा कामादी अनर्थ समूह तो त्याज्य ठरत नाही का? बरोबर. प्रकाश तर हा मग हा नाही का त्याचे ठरत? जर स्वर्ग म्हटले कळालं मला, कारण त्याच्यात काय आहे? क्षय अतिशय दोष आहे. मग हे कळालं. मग कामातच दोष आहे ना. यांचा मुख्य कोण आहे? कामच आहे. स्वर्गाला जाणारा तरी कामना करूनच गेला ना. ब्रह्मादी लोकाला गेलेला सुद्धा कामामुळेच गेला. आणि तोच काम तू इथे जिवंत ठेवण्याचा विचार करतो आणि जीवनमुक्तीचा धिक्कार करतो. हे किती युक्त आहे? मग अशा प्रकारे त्याला समजवून सांगितलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. म्हणून कामाची इच्छा चित्तात धारण करून विदेह मुक्ती मात्र मागतो आणि जीवनमुक्ती धिक्कारतो, तर त्या माणसाने कामाचा त्याग केलेला आहे असं कसं म्हणता येईल? त्या कामाधिकांचा त्याग त्याच्याकडून पूर्वी सुद्धा झालेला नसला पाहिजे. आणि मग तो जर झालेला नसेल तर मग तत्वज्ञान तरी कसं उदय पावेल? अजून एक भाग आहे. जसं पहा, काम क्रोध आदी काय म्हटले नाथ महाराज हरिपाठामध्ये, काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसाई. तर ज्या काम क्रोध लोभ हे ज्याच्या चित्तात म्हणजे आधी कामादी असा अनर्थ समूह आलेला आहे सगळा. तर काम क्रोध लोभ ज्याच्या चित्तात आहेत तो इथे अधिकारीच नाही असं म्हणतो. मग काम क्रोध लोभ हे त्या अंतःकरणामध्ये आलेले जे विकार आहेत ते विकार नाश करण्यासारखे म्हणजे नाश होतील अशी स्थिती केव्हा होते? तर ज्या वेळेला पूर्ण सत्वगुण त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होतो त्यावेळेला तिथे काय होईल? कामादी काय होतील? नाश पावतील आणि पूर्ण सत्वांश प्रधान असं अंतःकरण होईल. ज्याचं चित्त शुद्ध होईल असं म्हटलं जातं. शास्त्रही तेच म्हणतं, चित्त शुद्ध होईल असं. मग चित्त शुद्ध झाल्यानंतरच कामादी विकार त्याचे नाश पावलेले असतात आणि तत्वज्ञानाचा उदय होतो. नंतर तत्वज्ञानाचा उदय आला. तत्वज्ञान नंतर झालं त्यावेळेला एक अशी पोझिशन होती की कामादी त्याच्या चित्तामधून हकालपट्टी झालेली होती आणि मग तत्वज्ञान उदय झालं. मग पुन्हा काम क्रोध आदी त्याच्या चित्तामध्ये म्हणजे येतील तर त्याला दुःखच भोगावं लागेल. आणि दुःख भोगायला गेला म्हणजे संसारात आज बी पहा
परमार्थ करणारी जी माणसं आहेत ना ती संसाराकडे जाऊन डोकून पाहायला लागले की चटके बसायला लागतात, की लगेच पटपट मागणी येते. तेव्हा तेव्हा तिकडे नकोच, ऐकायला नको, फिरकलं की ताणच होतोय. त्याच्यापेक्षा दुरून डोंगर साधतो म्हणतो. कामाधिकांना का त्याला जर धरायला जावं चटका 100% चटका देतो तो काम, म्हणून मग तो त्याच्याकडे जात नाही. आणि हे ज्याला चांगलं कळाले असेल तर तो टाळायचा प्रयत्न करतो. कामाधिकांना टाळायचा प्रयत्न करतो का कामाधिकांचा बाळगतो तो? टाळायचं. जो खरा परमार्थिक आहे ना तो म्हणतो हे जाण्याबरोबर त्याला थोडंसं वर्जच करा, टाकून द्या. म्हणजे शक्यतो त्याला वर्ज करण्याचा प्रयत्न करतो तो, कारण त्याला माहिती हे काय चांगलं नाही. अग्नी हा चटका देतो हे माहीत असल्यावर कोण अग्नीचा सांभाळ करेल? तसा संसाराचा सांभाळ करणारा आणि राहिना का कामाधिक असं म्हटलं, कारण कामाधिक राहिल्यावर तिथे तुला चटकाच देतील ना, यापेक्षा दुसरं काय करतील तेव्हा. आणि हे जर त्याला चांगलं कळालं असेल तर मग त्यांनी स्वर्गाच्या कामाची तर तो जर स्वर्गाचा काम चटका देतो तर मृत्यू लोकातला काम काय चटका देत नाही काय? हा बी तसाच आहे ना, क्षय अतिशय दोषांनी युक्त आहेच की इथले बी भोग तसेच आहे. प्रकार सांगितलाय. प्रत्यक्ष श्रुतीने लौकिक कर्मजन्य पदार्थाच्या दृष्टांताने स्वर्ग हा पुण्यक्षय झाला असता क्षीण होतो असे सांगितले आहे. एतां भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्यमर्त्य लोकं शांती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना तथागतं काम कामालभन्ते. भगवद्गीता म्हणते ना. म्हणून ते त्याच्यातला जो स्वर अतिशय पुण्य केलं आणि इंद्रपद मिळालं, आणि इंद्रपदाच्या पुण्याचा क्षय झाला आणि खाली आला, म्हणून क्षय अतिशय दोषांनी युक्त. अतिशय म्हणजे पुण्य जास्त होऊन पुण्य मिळालं. झालं म्हणून स्वर्गपद इंद्रपद मिळालं, त्याला म्हणायचं अतिशय. आणि पुण्य संपलं म्हणजे क्षय, आणि मृत्यू लोकात जन्म घेतला. क्षय म्हणजे नाश हा एक मोठा दोष आहे. हा अजून दुसरा आहे. समजा ब्रह्मादी पदे असं जरी म्हटलं तरी ब्रह्मदेवाचं पदही प्राप्त झालं तरी ते भोगाच्या अंती क्षय पावतं. म्हणजे ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होणं म्हणजे अतिशय, आणि ब्रह्मदेवाच्या पदावरून हकलपट्टी म्हणजे अशा प्रकाराने युक्त आहे. क्षय म्हणजे नाश हा एक मोठा दोष आहे अशी वैदिक व लौकिक समजूत आहे. बरोबर. यास्तव स्वर्गलोक क्षयरूपी महादोषाने दूषित असल्यामुळे त्याज्य आहे असे जर म्हणशील तर आम्ही तुला असे विचारतो की काम हा साक्षात दोषांचा राजा असताना तुला काम हा ग्राह्य कसा साक्षात वाटतो? राजा. मृत्यू लोकातल्या भोगांना कारण कोण? स्वर्गातल्या भोगांना आणि फार याच्या ब्रह्मलोकाच्या भोगाला बी कामच नडलेलं आहे. कामाजी कोतवाल याने भल्या भल्या. काय कामाजी कोतवाल याने बहुतांशी हरिहराची आब्रू घेतो भय नाही त्यासी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार. नाथ महाराज म्हणतात. काय सुरुवात आहे त्याची? हा कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतांशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. दुर्वास जमदाग्नी ऋषी नाडीले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार. मी संता घरचा मार. असं नाथ महाराजांनी हे केलेले भारूड आहेत ना त्याच्यामध्ये. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुतांशी. बहुतांशी मग कोणाकोणाला नाडलं याची यादी दिली. दुर्वास जमदाग्नी सारखे याच्यामध्ये ऋषीमुनी गेले आणि हरिहराची आबरू घेतली. हरी म्हणजे हरी आणि हर शंकर यांना सुद्धा कामाने नाडलं. यांना सुद्धा कामाने नाडलं. जर भगवान विष्णूंना नाडलं असेल, भगवान शिवजींना नाडलं असेल तर तुमच्या आमच्या सारख्यांचं काय? म्हणजे मोठे मोठे देव तर हे सुद्धा त्याच्या म्हणून
यांचा काय करायला सांगितला त्यांना. मग फक्त यांच्यावरती खरा चाल केलेली आहे ना, तर ते तुम्हाला संतांनी केलेली दिसते आपल्याला. या ऋषीमुनींपेक्षा संत भारी ठरले. काय म्हटले तू का बरं आहे? काम नाही झालो पाहिजे काम तर झालं, ते काम नाही पण काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो बसावी. काम क्रोध बंदी खाणे हे खास मोठं परमार्थाचं विशेषत्व आहे बरं का. तुम्ही परमार्थ करता म्हणजे काय करता, तर काम क्रोध आदी विकारांच्यावरती त्या विकारांच्यावर विजय मिळवणं. एक आहे युद्ध केल्याशिवाय तर विजय मिळत नाही. युद्ध न करता आम्ही जिंकले असं बोलण्याला काय तात्पर्य अर्थ काय आहे. आणि म्हणजे युद्ध करायलाच पाहिजे. काम क्रोध आदी विकार जे आहेत षडविकार यांना पूर्णतः नष्ट केलं म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती केली त्यांनी, असा परमार्थाचा भागाच येतो. आणि मग त्याच्यानंतर म्हटले मग कामादी राहतात, तर त्याच्यात शास्त्राचं बोलण्याचं तात्पर्य अर्थ वेगळं आहे आणि इथल्या शब्दा काढलेल्या या वेगळ्या. तात्पर्य अर्थ असा आहे की अंतःकरणात कामादी राहतात, तर मग त्याच्यात असे कामादी नाही राहिले की जे भोगाच्या वासनेच्या द्वारे राहिलेले, असं नाही, तर सहज अवस्थेमध्ये राहिलेले. तर त्या सहज अवस्थेमध्ये काम जरी राहिला तरी तो डोकं काढत नाही आणि त्या व्यक्तीला पुन्हा जीवनमुक्तीचीच इच्छा करतो. तो कामाधिकांना कधी बाळगत नाही. स्वर्गाप्रमाणे हाही त्याचे का वाटत नाही? हा, वाटायला पाहिजे. अरे रे, प्राणी एकदा प्रबल इच्छेच्या अधीन झाला की विवेकाला सर्वथय मुक्तो, हेच खरे. अरे रे म्हणजे तर केव आली याची कोणाची, या अशा प्रकारच्या जीवनमुक्ती त्यागणारा आणि कामाला बाळगणारा. अरे असं आहे, एकदा त्या प्रबळ इच्छेच्या अधीन जर झाला तर विवेकाला तो मनुष्य सर्वतैव मुक्तो. असं आहे, जसे प्रपंचामध्ये जर माणसं गेली, चांगला परमार्थ करणारा सुद्धा जर प्रपंचाच्या नादाला लागला तर त्याचा विवेक लगेच, विवेकाची पकड निसटते, ते लगेच पकड जाते त्याची. कारण ह्याच्यातलं अंतर त्याने विवेकानेच राखलेलं असतं. परमार्थ करतो आणि संसाराला बाजूला टाकतो तो विवेकानेच, काही का आहे ना. नाहीतर मग बरेचसे लोक, आता मी नाही सांगत असतो, रिटायर झाले ना तरी सुद्धा दुकान टाकून बसले. रिटायर झाले म्हणजे त्यांनी ते, तर तिथे विवेकाची पकड त्याची काय झाली, ती दिल्ली झाली. त्याला वाटलं होतं आपण काय करावं, म्हणजे म्हणत बी होता तसा, रिटायर झाला महाराज तुमच्याकडेच येईल मी. पण तो काय आला नाही. ते म्हटले का आला नाही, तर ते म्हटले अजून थोडस राहिलेले. हा, तर मग ते लेश राहिला का, कामाचा लेश राहिला, तर तिथे विवेकाचेच काम करावं लागतं. आणि समजा एखादा आला बी परमार्थात तरी त्याला तो विवेक सांभाळावा लागतो. एखादं कितीतरी काम आहेत हो संसारात, अशी काम आहेत ना तुम्हाला म्हणजे विष खायला वेळ नाही, मरायला वेळ नाही. ते म्हणते वा एवढं काम आहे, आज मला जावंच लागलं असतं, इकडं ते करावं लागलं असतं, ते करावं लागलं असतं. त्याने त्याला काय केलं, विवेकाने थोडंसं टाळाटाळ केली, बाजूला सारलं, काहीतरी करून टाकलं. आणि मग त्याने त्याच्यामध्ये काय केले, परमार्थ केला. तर असं करावं लागेल आणि असं केलं तर त्याला जीवनमुक्तीचा आनंद मिळेल, नाही तर नाही मिळेल. चला, वैराग्याधिकांना संपादन करून अत्यंत अनर्थाला कारण होणाऱ्या कामाधिकांचा त्याग केलेला असल्यामुळे केवळ ऐहिक भोगाच्याच उपयोगी असलेल्या कामाधिकांचा स्वीकार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे म्हणून म्हणाल तर सांगतो. आणखीन शंका, त्याची शंका पुढे चालू बरं का कंटिन्यू. बरं हा
परत येणार आहे पुढे अजून. तर कारण हा मूळ मुद्दा आहे ना तो सुटला पाहिजे. कारण असं आहे, को विधी को निषेध हा असं वेदाने सांगितलेलं आणि त्याला संत वाङ्मयात त्याला कसं हाताळलेलं आहे या कामाधिक विकारांना. तर हा मुद्दा इथे चांगल्यापैकी घेतलेला आहे पंचदशीकारांनी. तर बाबा ज्या वेळेला विवेकाला माणूस मुक्तो ना त्यावेळेला अशा प्रकारची भाषा तयार होऊन जाते. पण ऐक आता अजून त्याची शंका अशी आहे, वैराग्यादिकांना संपादन करून वैराग्य आदी करून सर्व विवेक वैराग्य आणि मोक्षता हे संपादन करून अत्यंत अनर्थाला कारण होणाऱ्या कामादिकांचा त्याग केलेला असल्यामुळे कधी तत्वज्ञानाच्या काळात तर त्याने पहा म्हणजे त्यांनी काय केलेला आहे, एवढा त्याग केलेला आहे, पूर्णतः कामादिकांना म्हणजे वैराग्य आदी साधन संपादन केलेली आहेत. वैराग्य म्हटलं की कामाच्या विरोधात आलं. कामाच्या विरोधात कोण आलं? वैराग्य. त्यांनी पूर्वी काय केलेलं आहे? वैराग्य रूपी हत्यार समोर ठेवलेल्यामुळे कामाचा त्यांनी नायनाट केलेला होता. म्हणजे कामादिकांचा त्याग केलेला असल्यामुळे केवळ ऐहिक भोगांच्या उपयोगी असलेल्या केवळ ऐहिक भोगांच्या हा मुद्दा असा आहे, ऐहिक भोगांच्या म्हणजे असं आहे शरीर हे तत्वज्ञानाच्या पश्चात शिल्लक राहतं आणि त्याच्यात ऐहिक भोग राहत आहे. म्हणजे ह्याचं उत्कृष्ट उदाहरण सांगतो तुम्हाला, याज्ञवल्क्य मुनींचं आहे. याज्ञवल्क्य मुनींना 2 पत्न्या होत्या, म्हणजे मैत्रेयी आणि कात्यायनी असे दोघींची नाव. एक सामान्य स्त्री होती आणि एक ब्रह्मव्यक्ती होती, मैत्रेयी. पण तरी सुद्धा 2 स्त्रियांच्या संगतीत राहणं आलं. लक्षात आलं? आणि म्हणून त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं. नाही तर ते म्हणते मग काय अडचण आहे तेव्हा राहायला, काय अडचण? जीवनमुक्तीचा आनंद नाही भेटणार. हा, तर मग जीवनमुक्तीचा टाकलं काय आणि याच्यामध्ये राहिले काय, दोन्ही एकच होईल. त्याला म्हणून विद्वत संन्यास म्हणून काय केलेला आहे? ज्ञानानंतर संन्यास. हा, तर त्याला विद्वत संन्यास घेतला. तर संन्यासामध्ये 2 प्रकार केलेले आहेत, विविदिशा आणि विद्वत असे 2 प्रकार आहेत. विविदिशा म्हणजे मोक्षाच्या इच्छेने केलेला जो संन्यास साधन स्वरूप आहे आणि प्राप्तीच्या पश्चात एक संन्यास दिला. प्राप्तीच्या पश्चात म्हणजे प्राप्त आता काय तुम्हाला आवश्यकता तरी आहे का हो? तुम्ही तर मुक्त आहात, तुम्ही तर जगाला ज्ञान देता आणि मग तुम्ही कशाला संन्यास घेताय आणखी? तर ते म्हटले नाही, जीवनमुक्तीचा जर आनंद भोगायचा असेल तर काय करावं लागेल? कामादिकांना टाकावंच लागेल. मी जो कामादिकात राहील. पण मग आता हे शास्त्राने नाही सांगितलं, त्यांना आनंद घ्यायचा. हा, तर त्याला आणि ते दुसरी गोष्ट आहे ना, ते खरं ज्ञान आहे ना, खरं ब्रह्मज्ञान आहे ना. मग तुकोबऱ्यांच्या अभंगात बसलं ना, न करी रे संग राही रे निश्चय लागो नेदी मळ ममतेच्या या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. ते याज्ञवल्क्य खूपच हे होते, खूपच तेज होते. ते गुरूंना सुद्धा ते हे करत नाही, होते. आता त्या तत्वज्ञान आहे, सगळं आहे, मान्य आहे. पण जीवनमुक्तीचा आनंद न घेता कामादिकांच्या आश्रयात राहणं, तर हे मात्र त्यांना काही शास्त्राने सांगितलं असं नाही, पण त्यांना ते पटलं नाही. आता इथे विषय असा आलेला आहे की वैराग्यादिकांना संपादन करून अत्यंत अनर्थाला कारण होणाऱ्या कामादिकांचा त्याग केलेला असल्यामुळे कुणी पूर्वी ऐहिक भोगांच्याच उपयोगी असलेल्या कामादिकांचा स्वीकार. मग ऐहिक भोग म्हणजे शरीर आहे तर भोग आहेत. तुम्हाला जेवण करावं लागतं का नाही? मुक्ताला नाही, मुक्ताला करावं लागतं. मग मुक्ताला जेवण करावं लागतं आणि बद्धालाही जेवण करावं लागतं. दोघांनाही जेवण करावं लागतंय का नाही? मुक्त आणि बद्ध दोन्ही जेवण करतात. आता जेवण करणं याचा अर्थ आहे रसनेंद्रियाशी गाठभेट झाली. रसनेंद्रियाशी गाठभेट झाली का नाही? रसनेंद्रिय हे एक इंद्रियच आहे आणि मग त्याच्यामध्ये बी आता भोजनामध्ये काय
कमी हे आहेत का, व्यंजन आहेत का, षड्रसांनी परिपूर्ण असं असणार. मग भगवद्गीतेमध्ये विषय आलेला आहे. विषयाविनी वर्तते विषयाविनी वर्तते. निराहारस्य निराहारस्य योगिना रसवर्जम रसोपेक्ष रसवर्जम रसपेस्य विषयाविनी वर्तते. विषयाविनी वर्तते. तर दुसऱ्या अध्यायामध्ये हा विषय आला की सगळ्या इंद्रियांना टाकता येईल, पण एक इंद्रिय तर तुमच्या बरोबरच राहील. कोणतं? रसनेंद्रिय. हा, भूक लागली की खातो. बरं, खाल्ले की आता दुसरी गोष्ट आहे, तत्वज्ञानी पुरुषाला या रसांचं ज्ञान होतं का नाही होत? हा एक प्रश्न आहे. मग होत आहे आणि मग रस चांगलं होतं, मग आता त्याला पडिले वळण इंद्रिय असं का इकडे घेतला मागचा विषय. मग ते म्हटले बा फारच श्रीखंड भारी झाला तुमचा, श्रीखंड फार. आता हे कळालं का नाही? कळालं. मग आणि मग त्या दुसरीकडे जेवण करायला गेले त्यावेळेला तिथं लयच पांचट काहीतरी, काय त्याला बेचव असं होतं, म्हणून तो जेवलाच नाही. नाही, असं कोणाच्या बाबतीत होतं? सात मान्य ज्याला जिभेचे चोचले पवायचेत ना, रसनेंद्रिय उचला म्हणतो जाण. रसनेंद्रियाला कारण तो त्याच्या आहारी गेलेला असतो. रसनेंद्रिय रस ना विकलेला आहे रसनेला. तर इथे असा विषय येतो की इथे बी कामाचा विषय आलाच का नाही? त्याला इच्छा आहे किंवा चांगलं चुंगलं करून खावं, अशा प्रकारची इच्छा. मग ही इच्छा बाळगायला काय हरकत आहे? ऐहिक भोगांच्याच उपयोगी असलेल्या कामादिकांचा, आम्ही तुम्हाला उत्कृष्ट उदाहरण कोणाला दिलं? याज्ञवल्क्य मुनींचं बसतंय बरं का तिथे. मग कामादिकांचा स्वीकार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे? तर जर समजा दोन्ही पत्न्या मेल्याच असत्या तर मग काय अडचण? पत्न्यांना मारणं तर काय आपल्या हातात नाही, सोडून जाणं हातात आहे ना. किंवा पुरुषांना मारणं बी आपल्या हातात नाही. तर त्याच्यात याचा विचार आलेलाच आहे. किंवा अगदी आपली ही जी व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, इथे सुद्धा उभारणी केलेली. कोण कोण करतात, कोण कोण घेतात आणि कोण कोण नाही घेत, हा त्यांचा विषय आहे, अधिकाराचा विषय आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मचर्यापासून सुरू केलं. 100 वर्षाची आयुष्य मर्यादा धरली तर सध्याच्या स्थितीमध्ये 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य, 25 ते 50 गृहस्थ आश्रम, 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75च्या पुढचा आता ते बोलू बी शकत नाही आपण. 75 पर्यंत टिकायला बी कठीण आहे. तर त्या अशा प्रकारच्या ह्या उभारण्या तरी का केलेल्या आहेत? तर त्यांना कुठेतरी भोगातून बाहेर काढायचं. कोणाला? शास्त्राला. किंवा ह्यांना, या जीवांना जर भोगातून बाहेर नाही काढलं तर हे तिथंच लटकून राहणार आहेत. आणि मग अजून हे बी सांगत होतो, पूर्वीपासून सांगितलं की ब्रह्मचर्य अवस्थेतून संन्यास आश्रम घेता येतो. ब्रह्मचर्यामधून गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थात जायची गरज नाही. पण गेलेलाच आहे तर मग त्याने काय केलं पाहिजे? तर त्याला कारण कामादी विकारांना दूर सारलं पाहिजे त्याने. हा म्हणतो ऐहिक भोगांच्याच उपयोगी असलेल्या कामादिकांचा स्वीकार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे? प्रत्यवाय म्हणजे दोष. प्रत्यवाय पदाचा अर्थ आहे दोष. तर तेव्हा म्हणून म्हणताल तर सांगतायत तत्वं बुद्ध्वापि कामादीन, कामादीन तत्वं बुद्ध्वापि कामादीन, विशेषं न जहासि चेत्, निश्शेषं न जहासि चेत्, तत्त्वं बुद्ध्वापि कामादीन् निश्शेषं न जहासि चेत्,
यथेष्टाचरणं स्यात् यथेष्टाचरणं ते स्यात् यथेष्टाचरणं ते स्यात् धर्मशास्त्रातिलङ्घिनः यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनः तत्त्वं बुद्ध्वापि कामादीन् निःशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनः तत्त्वं बुद्ध्वा अपि कामादीन् निःशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं आचरण असं यथेष्टाचरणं ते आहे तसंच आहे स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनः काय म्हटलं तत्त्वं बुद्ध्वा अपि कामादीन् निःशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनः आहे तसं नाना तत्त्वं बुद्ध्वा अपि कामादीन् निःशेषं न जहासि चेत् यथेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्रातिलङ्घिनम् लंघिनः तत्त्वं बुद्ध्वा अपि तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा कामादी निःशेषम न जहासी चेत जर तू कामादी दुष्ट विकारांना निःशेष न टाकलेस कामादी विकारांना टाकलं निःशेष म्हणजे अजिबात शिल्लक ठेवलं न ठेवणं याचं नाव निःशेष समूळ नष्ट करणं तू कामादी दुष्ट विकारांना निःशेष न टाकले अशा ते चिंतनाचं आहे तत्वज्ञानाच्या पूर्व काळात कामादिकांना दाबलेलं आहे नाश पावलेले नव्हते आणि तत्वज्ञान झाल्यानंतर कामादिकांचा नाश अपेक्षित असा आहे कामादिकांचा नाश कसा होतोय तर तत्वज्ञानाने त्याला कळालं की हे कामादी खोटे आहेत आणि मिथ्या आहेत आणि यांच्या संगतीत राहूनच मी दुःख मागच्या जन्मका पूर्वीपासून भोगत आलेलं आहे मला आता ह्यांना टाकलंच पाहिजे पूर्वी तरी टाकलं होतं ते दाबलेलं होतं पण आत्ता असं वाटतं की ते नाशच झाले पाहिजे नकोच म्हणजे हे तत्वज्ञान खास काम करतं म्हणजे आता नकोच आता त्याला सांभाळाचा विषयच नाही आता नकोच आणि तत्वज्ञानाने हे काम केलं की त्याला 100% निःशेष मोकळं केलं कामादिकांपासून तत्वज्ञानाच्या पूर्वी त्याने त्यांना दाबलं होतं न तत्वज्ञान उदय झाला तत्वज्ञान झाला याची खून काय कामादिकांचा निःशेष नामशेष झाले आणि तसं जर झालेलं नसेल तर तत्वज्ञानाविषयी शंका तयार झाली तत्वज्ञानच नाही तत्वज्ञानाविषयी शंका तयार होऊ शकते तर असं आहे म्हणजे म्हणून मी 99% बोलतो तर त्याला कामादी दुष्ट विकारांना निःशेष न टाकलेस तर कर्मशास्त्र लंघिना तर विधी निषेध रूप शास्त्राचे उल्लंघन करणारा कर्मशास्त्राचं उल्लंघन शास्त्र उल्लंघित करणारा तुझा मग तुझं मनसोक्त आचरण होऊ लागेल है ना यथेष्टाचरणम स्यात् तुझं आचरण कसं होईल मनसोक्त व्हायला लागेल असं सांगतायत काय म्हणतायत ऐका 5 श्लोक
वैराग्याधिकांना संपादन करून अत्यंत अनर्थाला कारण होणाऱ्या कामाधिकांचा त्याग केलेला असल्यामुळे केवळ ऐहिक भोगांच्याच उपयोगी असलेल्या कामाधिकांचा स्वीकार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे म्हणून म्हणाल तर सांगतो. श्लोक सांगितलाय, तत्वं भूत्वापि कामादीन निशेषं न निःशेषम न जहास चेत यत्तेष्टाचरणं ते स्यात् कर्मशास्त्र तिलंघिनहा. अन्वयात सांगितलाय, तत्वं भूत्वा अपि तत्वज्ञान झाल्यावर सुद्धा कामादीन निशेषम न जहासी चेत, जर तू कामादी दुष्ट विकारांना निशेष न टाकलेस कर्मशास्त्र तिलंघिनहा ते, तर विधी निषेधरूप शास्त्राचे उल्लंघन करणाऱ्या तुझे यथेष्टाचरणम स्यात् मनसोक्त आचरण होऊ लागेल. बिलकुल. प्रकाश याच्यात सांगितलाय, आता विषय आणखीन असा, यथेष्टाचरण होणं आणि मगाशी जसा विषय निघाला की मुक्त पुरुष सुद्धा भोजन करतो आणि बद्धही भोजन करतो. आणि मग बद्ध भोजन करत असताना कामाधिकांना बाळगून भोजन करतो. जर 7-8 पक्वान्न मांडलेले असतील आणि त्याच्या आवडीची आणि चांगली झालेली हे तो आधी ठेवतो, खातो, आणि नंतर राहिलेले जे आहेत ना तर ते म्हणतो हे राहू दे आपल्याला, हे नाही आता मला काय ती जरा हे जमत नाही. त्याला ते डावललं. त्याने त्याला डावललं का, अन्न हे पूर्ण ब्रह्म करायला पाहिजे होतं का नाही, पण तो जीव आहे ना तो त्याला तसा करतो. आणि मग जे आहेत ते तत्ववेत्या पुरुषाला ते कळत नाही असं नाही, त्यालाही कळतं ते की ह्याच्यात काय, ह्याच्यात मीठ कमी, ह्याच्यात आमकं आहे, ह्याच्यात बेचव आहे, हे सगळं आहे. पण तो चांगल्यासाठी खातो. त्याला बाळगायचंच नाही ना, म्हणून तो म्हणतो की राहू द्या काय असेल ते द्या. म्हणजे ते असेल ना तसं त्याच्यामध्ये काय नाही, खाल्लं काय त्यामध्ये कसं काय झालं, छान झालं, काय अडचण नाही. म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे की शास्त्राने जे विधी निषेध सांगितले त्याप्रमाणेच वागलं पाहिजे, आणि त्याप्रमाणे जर वागलं नाही तर मुक्त आचरण होऊ शकेल. बिलकुल बिलकुल. मग शास्त्राने सांगितल्या पद्धतीने त्याचं आचरण होणार नाही तर तो अधिक भोगी बनेल. मग अधिक भोगी बनण्यासाठी तत्वज्ञान आहे का काय, तर विधी निषेध रूप शास्त्राचे उल्लंघन करणारा तुझं आचरण आपोआप मनसोक्त व्हावं लागेल. आता काय हो, आम्ही मुक्त झालो, आता का आमच्यावरती कोणाचं बंधन, आम्ही कोणाच्या ताब्यात आहेत का आता. आणि मग म्हटले आम्हाला काय विधी निषेध को निषेध आम्हाला काय विधी निषेध नाही, आम्ही विधी निषेधाच्या पलीकडे आहोत. तर याच्यावरच आक्षेप घेतलेला आहे बरं का, ह्याच्यातून या सगळ्या श्लोकामधून आलेला आहे. त्याला पुढे जायचंय ना. हा नाही असं आहे ना, अहो याची खून काय की तुमच्या चित्तातला काम नाश पावलेल्याची खून काय, तत्वज्ञानाने काम जावा का नाही, गेलाच जर नाही. एक गोष्ट आहे, तत्वज्ञानाने जर काम शिल्लक राहत असेल तर पुढचा जन्म नक्की, तर तुमचं ते तत्वज्ञान हे आम्हाला नको. कारण तुमच्या चित्तात काय आहे, काम राहतो. काय काय त्या कामात, म्हणून पहिल्यांदा कामादी विकार दाबले, तत्वज्ञान उदय झाला, आणि त्याच तत्वज्ञानाने काय केले, कामादी नाश करून टाकले. ही अपेक्षा आहे. चला वाचा. प्रकाश सांगितलाय, मला तत्वज्ञान झाले आहे असा अभिमान वाटणे हे सुद्धा अनर्थकर आहे. बरोबर. परंतु जरी तुला ते झाले आहे असे वाटले तरी सुद्धा तुला काम, क्रोध, लोभ इत्यादी दुष्ट वासनांचा त्याग केलाच पाहिजे. आता झाले असं वाटलं बी समजा तुला, तर ठीक आहे, पण तुला काय करावं लागेल, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्यांचा काय करावं लागेल, जे थाळवा वया आले ते दोष वगैरे ते अगोदरच काम करावं लागतं त्यांचं, तरच पुढे जाणं आहे. रस्त्यात वैरी असताना तू पुढे जाशीलच कसा, कारण तू जर अभिमानाने तसे न केलेस तर अर्थात तुझे अत्यंत निंद्य आचरण होऊ लागेल. अत्यंत निंद्य आचरण होऊ लागेल. आचरणच तुझं काय होईल, आचरण भ्रष्ट झाला, निंद्य आचरण होईल तुझं. व त्यामुळे तुला या व्यवहारात कोणीही मान देणार नाही. बरोबर आहे, तुला मानही भेटणार, उपदेशक पण ठरणार नाही, उपदेशक ठरणार नाही, कुणी मानही देणार नाही. आता याच्यावर अनुशंका येणार आहेत, केलेले आहेत काही. चला. शिवाय अभिमानाने मनसोक्त आचरण करू लागल्यामुळे
तू रोज संध्या वंदनादी कर्मे हा म्हणजे करावी. सकाळी उठून वारकऱ्याचा नित्य नेम असतो का नाही? देवपूजा करायची, तुळशीला पाणी घातलं, कोणी अतिथी आला नमस्कार केला, म्हणजे जे जे पूज्य कर्म आहे त्याला विधी आणि काय काय करू नका म्हणून सांगितलं. प्राण्यांना त्रास देऊ नका, कोणाला म्हणजे हिंसा करू नका, द्वेष करू नका वगैरे वगैरे, याला करू नका, याला निषेध. निषिद्ध हम्म. शास्त्राने सांगितलं ते करावं. रोज संध्या वंदन आदी कर्मे करावी इत्यादी साधारण वाक्य आहे बरं का हे, याचं काय फार हे नाही. तर संध्या वंदन आदी म्हणजे संध्या वारकऱ्याची संध्या कोणती आहे? हरिपाठ. नियमाने हरिपाठाला यावं, काकडा भजनाला यावं, महाराज नसले तरी असले तरी यावं, नसले तरी यावं, मुळात महाराजांनीच यावं. रोज संध्या वंदन आदी कर्मे करावी, सकाळी उठून स्नान संध्या देवपूजा करावी. बर रोज संध्या इत्यादी विधी व ब्राह्मण आदी निरुपद्रवी. ब्राह्मण आदी म्हणजे सात्विक, ब्राह्मण आदी पदाचा अर्थ सात्विक करायचा. हा म्हणजे सात्विक निरुपद्रवी जे हे आहेत प्राणी, दुःख देऊ म्हणजे या प्राण्याला कोणालाही कोणाची कायिक मानसिक वाचिक हिंसा होऊ नये असा अर्थ करायचा. निरुपद्रवी सात्विक प्राण्यांना दुःख देऊ नये. ठीक आहे. रोज संध्या वंदनादी कर्मे करावी इत्यादी विधी व ब्राह्मणादी निरुपद्रवी सात्विक प्राण्यांना दुःख देऊ नये इत्यादी निषेध वाक्यांचे उल्लंघन करशील आणि त्यामुळे हे तू ब्राह्मण आदी लोकांच्या तिरस्काराला अजून एक आहे पात्र बरं का, होशील. ब्राह्मण आदी निरुपद्रवी म्हणजे या पूर्वीचे जे ब्राह्मण मंडळी होती ती खरोखरच निरुपद्रवी होती, हे बी लक्षात ठेवा. ते कोणालाच दुखवत नव्हते, त्यांनाच ब्राह्मण होते. म्हणजे आपणही काय हो, हा माणूस किती ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे शुद्ध आणि सात्विक, कोणालाच दुखवत नाही, त्याला म्हणावं ब्राह्मण. म्हणजे कोणाविषयीच काही नाही. कोणी काय केलं तरी, कोणी चेष्टा बी केली, काय केलं तरी ते म्हणायचं जय रामजी की चालेल. तर असे निरुपद्रवी, कोणालाच त्रास देत नाही. असे जे जे त्यांना काय करू नये, त्रास देऊ नये असं शास्त्र म्हणतं. चला इत्यादी निषेध वाक्याचे उल्लंघन करशील, करणार का नाही? हा जर कामादी विकारांच्या आहारी गेला तर तो उलट सुलट वागायला सुरुवात करेल. चला तात्पर्य कामाधिकांना निषेध टाकणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. बरोबर. काम नसल्यामुळे तत्ववेत्याच्या कर्तव्य बुद्धीचा लोप होतो असे ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित्. अस्ति चेत न सतत्ववित् या श्लोकात सांगितलं आहे. कुठे श्लोक आहे? हा इथेच कुठे आलेला आहे का पाहून घ्या, पुढच्या वेळेला पाहू आपण, मी नाही पाहिला. ज्ञानामृत तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यमस्ति. नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित्. कर्तव्यम पुढं काय? कर्तव्यम अस्ति. किंचित कर्तव्यम अस्ति. कर्तव्यम किंचित कर्तव्यम नैवास्ति किंचित कर्तव्यम. नैवास्ति किंचित कर्तव्यम नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न सतत्ववित्. अस्ति चेत सतत्ववित्. न सतत्ववित्. अस्ति चेत न सतत्ववित्. चेत न पुढं ना चेत. ऐका सगळे परत घ्याचा. ज्ञानामृतेन तृप्तस्त कृतकृत्यस्य योगिनः ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम. अस्ति चेत न सतत्ववित्.
नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्त्ववित् ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्त्ववित् तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्त्ववित् ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्त्ववित् ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः आहेत नैव न एव अस्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्त्ववित् ज्ञानामृताने तृप्तच झालेल्या जो योगी आहे ज्ञानामृताने तृप्त झालेला त्याच्यामुळे कृतकृत्य झालेला जो योगी आहे ज्ञानगंगे झाले ते पूर्णतः जीवन. तर न एव अस्ति किंचित कर्तव्य त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही चेत न स तत्त्ववित् त्या तत्त्ववित पुरुषाला किंचितही कर्तव्य राहिलेलं नाही असा श्लोक आलेला आहे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णतः जेवणे झाला तसा इथे कुठे श्लोक आलाय तुम्ही पाहिलाच नाही. आता वेळ नव्हता, पुढच्या वेळेस पाहू आपण. मग यथेष्ट आचरण होईना त्यात काय दोष आहे म्हणून उत्तर द्यायचे. मग व्हायना आचरण यथेष्ट का व्हायना त्यात काय दोष आहे परत शंका येणार आहे. किंवा त्याग केला तर निंदे आचरण होईल. मग आचरण झालं तर काय होईल तर ते म्हणले लोक नाव ठेवतील. लोक नाव ठेवतील तर काय होईल अशा शंकेला शंका जोडलेल्या आहेत. पुढे आणखीन येते. कुंडली करता विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.